नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटिंग सेकंडचा 5वा चॅप्टर पाहत होतो. ते म्हणजेच काय, स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, अंकेक्षण मानके. तर या चॅप्टर मधील आतापर्यंत आपण एकूण 7 मानकं आपण पूर्ण केला. ते म्हणजेच काय, SEA 200, त्यानंतर SEA 230, 240, 299, त्यानंतर 300, त्यानंतर 320, त्यानंतर 500. हे इतके अंकेक्षण मानक आतापर्यंत आपण पूर्ण केलात. तर या लेक्चरमध्ये त्यानंतरचे 2 अंकेक्षण मानक पूर्ण करायचे आहेत. तर आजच्या या लेक्चरमधील पहिला अंकेक्षण मानक सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय, अंकेक्षण मानक 580. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय, स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 580. तर याचा विषय काय आहे, लिखित प्रतिनिधित्व. लिखित प्रतिनिधित्व, रिटन रिप्रेझेंटेशन. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते बघा काय, हे जे काही लिखित प्रतिनिधित्व आहे, हे लिखित प्रतिनिधित्व अंकेक्षकानं अंकेक्षण कार्य सुरू करण्या अगोदर व्यवस्थापकाकडून घेतलं पाहिजे किंवा मग गोळा करून घेतलं पाहिजे. त्यासोबतच हे लिखित प्रतिनिधित्व रिटन रिप्रेझेंटेशन, हे लक्षात. दुसरं तिसरं काही नसून काय आहे, तर एक फॉर्मच्या स्वरूपामध्ये असते आणि ते व्यवस्थापक काय करत असतात, व्यवस्थापकाकडून तो फॉर्म अंकेक्षक जमा करून घेत असतो. आता या लिखित प्रतिनिधित्वामध्ये काय माहिती असते, तर संबंधित वित्तीय विवरणाविषयी, व्यवस्थापनाविषयी, हे लक्षात, किंवा मग पूर्ण तो माहिती असते ज्यामध्ये वित्तीय विवरणाविषयक, हे लक्षात. आणि हे कोण देत असते, व्यवस्थापक अंकेक्षकाला अंकेक्षण करण्या अगोदर देत असते, किंवा अंकेक्षकानं व्यवस्थापकाकडून अगोदर घेतलं पाहिजे किंवा वित्तीय विवरण कशा पद्धतीनं तयार केलेले आहेत, त्याबद्दल व्यवस्थापनानं काय काम केलं, ओव्हरऑल थोडक्यात माहिती, ओव्हरव्ह्यू, हे लक्षात. त्यानंतर 2 नंबरमध्ये बघा काय, व्यवहाराबाबत पूर्णत्व माहिती प्रदान करणे, लिखित स्वरूपात व्यवस्थापन जबाबदारीचे वर्णन करणे. आता त्या लिखित प्रतिनिधित्वामध्ये काय असते की पूर्णत्व माहिती असते व्यवहाराबाबत, त्यासोबतच काय, व्यवस्थापनाची जी जबाबदारी होती त्या जबाबदारीचं थोडक्यात वर्णन असते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर 3 नंबर बघा काय सांगितले की अंकेक्षण मानकानुसार, कोणत्या, या 580 नुसार अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, संबंधित व्यवस्थापनाकडून त्यांच्या जबाबदारीचं वर्णन करणारं असं लिखित प्रतिनिधित्व घेतलं पाहिजे. म्हणजे कोण देणारे, व्यवस्थापक देणारे, कशाविषयी, त्यांच्या व्यवस्थापनाच्या कार्याविषयी आणि वित्तीय विवरणाविषयक एक लिखित स्वरूपामध्ये माहिती भरून देणं, म्हणजे फॉर्म मध्ये माहिती देणं, ते अंकेक्षकाला, हे लक्षात. त्यानंतर 4 नंबरमध्ये काय सांगितले की जसं अंकेक्षक पुरावा असतो, ऑडिट इव्हिडन्स, ऑडिट इव्हिडन्सच्या सहाय्याने अंकेक्षक काय करत असतो की योग्य ते निष्कर्ष काढत असतो वित्तीय विवरणाविषयक, हे लक्षात. ऑडिट पुरावे, मग अंकेक्षण पुरावे, ऑडिट इव्हिडन्स, बरोबर. आणि ते ऑडिट पुरावे जसं सफिशियंट आहेत का, त्याची सत्यता काय आहे, हे पडताळून ते पुरावे गोळा करून त्यावरून निष्कर्ष काढत असतो अहवाल देताना वित्तीय विवरणाबाबत. तसंच हे रिटन रिप्रेझेंटेशन जे काही आहे ते व्यवस्थापकाकडून गोळा करून त्याचा सुद्धा उपयोग ऑडिट इव्हिडन्स म्हणून करता येऊ शकते आणि त्याच्या आधारे सुद्धा निष्कर्ष काढू शकतो अंकेक्षक, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला 5 नंबरचा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकते बघा काय, की हे लिखित प्रतिनिधित्व, रिटन रिप्रेझेंटेशन, एक अंकेक्षण पुरावा म्हणून अंकेक्षक गोळा करत असतो, बरोबर. पण हे जे काही लिखित प्रतिनिधित्व व्यवस्थापक देत असते ते आपल्या सोयीनुसार देते, आवश्यकतेनुसार देते. मग ते पूर्णताच बरोबर असेल याची कमी शक्यता असते, म्हणजे ते पूर्णताच माहिती पर्याप्त असेल त्यामध्ये, ते पण सांगता येऊ शकत नाही. त्यासोबतच काय, ते पुरेसे योग्य असेल असंही सांगता येऊ शकत नाही. म्हणून अंकेक्षकानं लिखित प्रतिनिधित्व संबंधित व्यवस्थापकाकडून घेते वेळेस विचारपूसच करावी, पण त्याचा उपयोग काळजीपूर्वक ऑडिट इव्हिडन्स म्हणून करावा, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला 6 नंबरमध्ये काय सांगितले की हे मानक 1 एप्रिल 2009 किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या सर्व अंकेक्षण कार्यास लागू असेल, हे सांगितले. त्यानंतर पुढला 7 नंबरमध्ये काय सांगितले की हे अंकेक्षण करण्यासाठी अंकेक्षकाचे काही उद्देश आहेत, हे लिखित प्रतिनिधित्व गोळा करण्याचे. तर त्यामध्ये बघा काय म्हटले की व्यवस्थापकाकडून किंवा आवश्यक अधिकार ग्रहण केलेल्या व्यक्तीकडून लिखित प्रतिनिधित्व धारण करणं. अंकेक्षकाचं काम आहे काय की संबंधित वित्तीय विवरणाविषयी किंवा व्यवस्थापनाच्या जबाबदारीविषयी एक लिखित
डॉक्युमेंट किंवा रिटर्न रिप्रेझेंटेशन फॉर्मच्या स्वरूपामध्ये संबंधित अधिकार धारण केलेल्या व्यक्तीकडून गोळा करणं हे अ मध्ये सांगितले. अंकेक्षकाचे उद्देश, त्यानं काय उद्देश आहे की अंकेक्षकाचा अंकेक्षण कार्यासाठी हे लिखित प्रतिनिधित्व घेण्यासाठी. त्यानंतर ब मध्ये काय सांगितले त्यामध्ये की अंकेक्षण पुरावा म्हणून वित्तीय विवरणाच्या लिखित प्रतिनिधित्व करणारा पुरावा अंकेक्षकाला देणं. व्यवस्थापन काय केलं पाहिजे की अंकेक्षणासाठी जे काही अंकेक्षण पुरावा म्हणून आवश्यक असतो तो पुरावा म्हणून हे लिखित प्रतिनिधित्व वित्तीय विवरणाबाबत योग्य ते देणं आवश्यक आहे. कोण देत असते तर लक्षात घ्या, व्यवस्थापक किंवा अधिकार ग्रहण केलेली व्यक्ती संबंधित अंकेक्षकाला देत असते. त्यानंतर पुढला 8 नंबरचा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकते काय की जो कोणी ऑडिटर आहे तो काय करतो, संबंधित व्यवस्थापकाला किंवा मग व्यवस्थापनाला की हे जे काही आहे लिखित प्रतिनिधित्व रिटर्न रिप्रेझेंटेशन देण्यासाठी मागणी करत असतो. त्यासोबतच पुढला 9 नंबरमध्ये काय सांगितले की जो कोणी अंकेक्षक आहे तो तर काय करल, एकतर डिमांड करल रिटर्न रिप्रेझेंटेशन द्या म्हणून किंवा मग विनंती करल की बाबा तुम्ही काय करा की लिखित प्रतिनिधित्व किंवा मग रिटर्न रिप्रेझेंटेशनच्या स्वरूपात मला फॉर्म द्या ज्यामध्ये तुमच्या वित्तीय विवरणाविषयी आवश्यक माहिती त्यासोबतच तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण केलेली आहे अशी माहिती द्या, असं विनंती अंकेक्षक संबंधित व्यवस्थापनाला करू शकतो. त्यानंतर पुढला जो काही पॉइंट आहे ते म्हणजेच काय 10 नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही लिखित प्रतिनिधित्व असते हे व्यवस्थापन अंकेक्षकाला अंकेक्षण कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा ऑडिट एव्हिडन्स म्हणून ते लिखित प्रतिनिधित्व देत असते. आणि त्यामध्ये काय की व्यवस्थापनाविषयी वित्तीय विवरणाच्या कामकाजाविषयी काय असते लिखित स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माहिती असते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. अशा पद्धतीनं काय हे थोडक्यात अंकेक्षण मानक 580 सांगता येऊ शकते. तर लगेच आपल्याला काय करायचं आहे, पुढलं अंकेक्षण मानक म्हणजेच स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 600 अंकेक्षण मानक 600 हे पाहायचं आहे. या अंकेक्षण मानकाचा विषय काय आहे बघा, तर अंकेक्षण मानकाचा विषय आहे अन्य किंवा इतर अंकेक्षकाच्या कामाचा उपयोग करणे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, युझिंग द वर्क ऑफ अनदर ऑडिटर. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, अगोदर जो कोणी संस्थेचा वैधानिक अंकेक्षक असतो किंवा मग मुख्य अंकेक्षक असतो तो काय करत असतो की अंकेक्षण कार्य पूर्ण करते वेळेस व्यवसाय संस्थेमध्ये जर इतर किंवा अन्य अनादर ऑडिटर जर कार्यरत असतील, म्हणजे कसं हेड ऑफिस असते, त्या हेड ऑफिसच्या ब्रँचेस असतात, मग अशा वेळेस मुख्य अंकेक्षक काय करत असतो, हेड ऑफिसचं अंकेक्षण करत असतो. आता ब्रँचेसचं अंकेक्षण किंवा ऑडिट करण्यासाठी वेगवेगळे ऑडिटर नेमलेले असतात. मग मुख्य अंकेक्षक काय करत असतो, जे काही इतर किंवा मग अनादर ऑडिटर असतात त्यांच्या कामाचा वापर अंकेक्षण कार्यासाठी करतो. त्यासोबतच अहवाल देते वेळेस त्यांच्या कामाचा विचार करून त्याविषयी मत अंकेक्षण अहवालामध्ये देत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मुख्य अंकेक्षक किंवा वैधानिक अंकेक्षक म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिटर किंवा मग एक्सटर्नल ऑडिटर काय करत असतो, जे काही व्यवसायामध्ये अंकेक्षक असतात हे लक्षात, त्या अंकेक्षकाच्या कार्याची मदत घेत असतात. म्हणजे संस्था असतील, ब्रँचेस असतील तर तिथं वेगळं ऑडिटर आणि मुख्य अंकेक्षक तर त्यांच्या कामाचा उपयोग करून अहवाल देत असतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर यामध्ये बघा, या जे काही 600 अंकेक्षण मानक आहे त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय की या ठिकाणी एखाद्या संस्थेच्या आर्थिक माहितीमध्ये समाविष्ट असलेल्या एक किंवा अधिक घटकांच्या वित्तीय माहितीच्या संदर्भात अन्य अंकेक्षकाच्या कामाचा उपयोग करून घेण्यासाठी अंकेक्षकाच्या जबाबदारी संदर्भात आहे. काय आहे हे अंकेक्षक मानक? अंकेक्षकाच्या जबाबदारी संदर्भात आहे, बरोबर. पण संस्थेची जी काही योग्य माहिती असते, संस्थेच्या विशिष्ट घटकाविषयी माहिती, वित्तीय विवरणाविषयी माहितीच काय इतर अंकेक्षकाने जर काम केलं असेल तर ते कामाचा उपयोग करून घेण्यासाठी अंकेक्षकाच्या जबाबदारी बाबतीत हे अंकेक्षक मानक असलेलं आपणास सांगता येऊ शकते. तर त्यासोबतच नंबर 2 बघा, काय नंबर 2 मध्ये काय सांगितलंय की जेव्हा अंकेक्षक सहाय्यकांच्या कामाचा वापर करतो किंवा अन्य अंकेक्षकाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याचा वापर करत असतो हे लक्षात, तो वित्तीय विवरणाबद्दल आपलं मत मांडण्यासाठी किंवा इतर जे काही आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी तो स्वतः जबाबदार असतो. म्हणजे काय सांगितले की 2 नंबरमध्ये जो कोणी ऑडिटर आहे तो सहाय्यकांचा किंवा मग इतर जे काही अंकेक्षक म्हणून काम करत आहे संस्थेमध्ये त्यांच्या कामाचा उपयोग करत असतो, पण तो वित्तीय विवरणाविषयी मत मांडण्यासाठी, ओपिनियन देण्यासाठी किंवा अहवाल देण्यासाठी तो स्वतः जबाबदार असतो.
तसंच पुढे सांगता येऊ शकते यामध्ये काय, की जो कोणी अंकेक्षक आहे इतरांच्या कामाचा मदत घेणार आहे, म्हणजे इतर जर म्हणजे एक ए नावाचा मेन ऑडिटर आणि बी नावाचा समजा काय त्याच्यामध्ये दुसरा एक ऑडिटर आहे, तर बी न काम केलं, आता ए वर डिपेंड असते की बीच्या कामाचा उपयोग करायचा का नाही, हे लक्षात, त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हे लक्षात. पण ए बीच्या कामावर विश्वास ठेवत असतो, त्याच्या कामाचा अंकेक्षण कार्यात मदत घेऊ शकतो आणि आपला अहवाल देत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉईंट बघा 3 नंबरचा, काय सांगितले की हे जे काही मानक आहे, हे एसए जे काही आहे कोणतं 600, याचा उद्देश काय आहे की बाबा अंकेक्षकानं जर समजा इतर अंकेक्षकाच्या कामाचा उपयोग कशा पद्धतीने करून घ्यायचा याच्या जबाबदारी संदर्भात आहे, म्हणजे अंकेक्षकाच्या जबाबदारीबाबत आहे, तो इतर अंकेक्षकाच्या कामाचा वापर करून उपयोग करून घेत असेल तर यासाठी सांगितलेला आहे उद्देश. त्यानंतर 4 नंबरमध्ये काय सांगितले की हे जे काही मानक आहे हे कुठं लागू होते, की ज्या संस्थेमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर ऑडिटर म्हणजे संयुक्त जॉईंट ऑडिटर जर अपॉइंटमेंट केलेले असतील तर तिथं हे मानक उपयोगी पडते हे सांगितले. त्यानंतर पुढे 5 नंबरमध्ये काय सांगितले की हे जे काही अंकेक्षक आहे, कोणता मुख्य अंकेक्षक, तो काय करत असतो या अंकेक्षण मानकानुसार, की जो कोणी इतर अंकेक्षक व्यवसायामध्ये कार्यरत असेल त्याच्या कामाचा वापर कशा पद्धतीने करायचा, त्यासोबतच काय की त्याच्या कामाचा उपयोग अंकेक्षणासाठी फायदेशीर आहे, उपयोगी आहे, म्हणजेच अर्थहीन आहे का अर्थ काहीतरी प्राप्त होणार आहे ह्याचा विचार करत असतो. आणि त्यानंतरच काय करत असतो की अंकेक्षक इतर अंकेक्षकाच्या कामाचा उपयोग करून घ्यायचा का नाही हे पाहत असतो. म्हणजे काय सांगितले, जो कोणी ऑडिटर आहे या अंकेक्षक मानकानुसार काय करत असतो की इतर अंकेक्षकाच्या कामाचा उपयोग करून घेत असतो, पण उपयोग करून घेण्या अगोदर काही बाबी बघतो, कोणत्या की ते जे काही दुसरा अंकेक्षक आहे त्यानं कोणत्या घटकाचं अंकेक्षण केलेलं आहे, ते अंकेक्षण कार्यासाठी मुख्य अंकेक्षण कार्यासाठी किती महत्वपूर्ण आहे का अर्थहीन आहे, काही त्याच्यामध्ये काही पुरेसं योग्यशीर माहितीच नाही हे पाहत असतो. आणि त्यासोबतच अंकेक्षण कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर काय प्रभाव पडणार आहे हे सर्व बाबी विचार करतो आणि त्यानंतरच इतर अंकेक्षकाच्या कामाचा उपयोग करून घेतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकतं. तर पुढला 6 नंबरचा पॉईंट बघा, काय सांगितले 6 नंबरमध्ये, जो कोणी मुख्य अंकेक्षक आहे तो काय करत असतो, इतर अंकेक्षक म्हणजे जो काही संस्थेचं अंकेक्षण करण्यासाठी किंवा विशिष्ट घटकाचं अंकेक्षण करण्यासाठी नियुक्त केला जातो. तर हे मुख्य अंकेक्षक आणि इतर अंकेक्षकामध्ये संवाद असणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच काय त्यांच्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये संवाद होणं अतिशय गरजेचं आहे. कारण आवश्यकतेनुसार मुख्य अंकेक्षक दुय्यम किंवा इतर अंकेक्षकाच्या कामाचा उपयोग करून घेऊ शकतो, वेळोवेळी काय त्याच्याशी विचार विनिमय करू शकतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. आणि त्यासोबतच शेवटचं काय सांगितले 7 नंबरचा पॉईंट, की हे अंकेक्षण मानक कोणतं एसए 600 कशा बाबतीत आहे तर इतर अंकेक्षकाच्या कामाबाबतीत आहे, बरोबर. आणि हे अंकेक्षण मानक 1 एप्रिल 2002 पासून सुरू होणाऱ्या सर्व अंकेक्षण कार्यास किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या सर्व अंकेक्षण कार्यास लागू असेल हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं थोडक्यात हे आजचं दुसरं अंकेक्षण मानक या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर या लेक्चरमध्ये आपण 2 अंकेक्षण मानक पूर्ण केलात. आता आणखीन 2 राहिलेले आहेत ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.